सध्याला काँग्रेसकडे 16 एक मतदारसंघ आलेले आहेत। या 16 मतदारसंघापैकी 7 जागांवरती वंचित बहुजन आघाडी शिवाय काँग्रेसचा पत्ता देखील हलू शकत नाही। या मतदारसंघामध्ये मताची गणना त्याचप्रमाणे वोट शेअरिंग मतांची टक्केवारी कशी आहे ही जरा नीट समजून घ्या। सगळ्यात अगोदर काँग्रेसकडे कोणत्या 16 मतदारसंघ आलेत त्यांची लिस्ट पुढील प्रमाणे आहे। पहिला आहे नागपूर, दुसरा भंडारा गोंदिया, तिसरा चंद्रपूर, चौथा गडचिरोली, पाचवा रामटेक, सहावा अमरावती, सातवा अकोला, आठवा लातूर, नववा नांदेड, 10वा जालना, 11वा धुळे, 12वा नंदुरबार, 13वा पुणे, 14वा सोलापूर, 15वा कोल्हापूर आणि 16वा म्हणजे उत्तर मध्य मुंबई। अशा प्रकारे काँग्रेसकडे 16 एक मतदारसंघ आलेले आहेत। काँग्रेसकडे जे मतदारसंघ आलेत यापैकी 7 जागांवरती वंचित बहुजन आघाडी मदत करणार आहे। त्यापैकी पहिला मतदारसंघ हा चंद्रपूरचा आहे। चंद्रपूर या ठिकाणी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उभे होते सुरेश नारायण धानोरकर यांना साधारणपणे 5,59,507 म्हणजे साधारणपणे 45.18% एवढी मते प्राप्त झाली आणि ते विजयी उमेदवार होते। सध्याला त्यांचं निधन झालेलं आहे। 2 क्रमांकाची मते ही भारतीय जनता पार्टीचे हंसराज गंगाराम आहिर यांना साधारणपणे 5,14,744 म्हणजे साधारणपणे 41.56% एवढी मते प्राप्त झालेली आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र श्रीराम महाडोळे यांना साधारणपणे 1,12,079 म्हणजे साधारणपणे 9.5% एवढी मते प्राप्त झालेली आहेत। चंद्रपूर या मतदारसंघामध्ये साधारणपणे 10 ते 12% एवढी बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला 9.5% एवढी मते प्राप्त झालेली आहेत। सध्याला या ठिकाणी जे काँग्रेसचे विजयी उमेदवार झाले होते त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची मदत ही काँग्रेसला लागणारच आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो तुमचा गडचिरोली चिमूर हा मतदारसंघ। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार होते अशोक नेटे यांना साधारणपणे 5,19,968 म्हणजे साधारणपणे 45.50% एवढी मते प्राप्त झालेली होती। क्रमांक 2 चे उमेदवार होते काँग्रेसचे, त्यांना पडलेले त्यांचं नाव आहे नामदेव उसंडी यांना साधारणपणे 4,42,442 म्हणजे साधारणपणे 38.72% एवढी मते प्राप्त झालेली आहेत। तर क्रमांक 30 वरती होते वंचित बहुजन आघाडीचे रमेश गजबे यांना साधारणपणे 1,11,468 म्हणजे साधारणपणे 9.75% एवढी मते प्राप्त झालेली आहेत। या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे अशोक नेटे हे विजयी उमेदवार आहेत। मात्र या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मतांची जर बेरीज केली तर ती साधारणपणे 48 ते 49% घरामध्ये जाते। म्हणून गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची मदत ही घ्यावीच लागणार आहे। तिसरा मतदारसंघ आहे तुमचा अमरावती। अमरावती या मतदारसंघामध्ये नवनीत राणा या विजयी उमेदवार होत्या, जिंकून आलेल्या होत्या। मात्र त्यांना 2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाहेरून पाठिंबा दिलेला होता, छुपा पाठिंबा दिलेला होता, म्हणूनच त्यांचा विजय झालेला होता। सध्याला परिस्थिती ही वेगळी आहे। अमरावती या मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना 5,10,947 म्हणजे साधारणपणे 45.95% एवढी मते प्राप्त झाली। तर क्रमांक 2 वरती होते शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना साधारणपणे 4,73,996 म्हणजे साधारणपणे 42.61% एवढी मते प्राप्त झाली। तर क्रमांक 3 वरती होते वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांना साधारणपणे 65,135 म्हणजे साधारणपणे 5.86% एवढी मते प्राप्त झाली। या मतदारसंघामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नवनीत राणा यांना पाठिंबा दिलेला होता, मात्र सध्याला
अमरावती हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आलेला आहे आणि त्याच्यामुळे दुसरीकडे नवनीत राणा यांच्या जातीचं प्रमाणपत्र संबंधी देखील न्यायालयीन लढा हा सुरू आहे। त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसलाही मदत लागणारच आहे। अमरावती हा मतदारसंघ काँग्रेसच्या परड्यामध्ये गेलेला आहे। चौथा मतदारसंघ तुमचा अकोला आहे। अकोला या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचित हे दोघे जरी एकत्र आले तरी देखील भारतीय जनता पार्टीची बरोबरी करू शकत नाही। कारण की या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांचीही मतांची बेरीज केली किंवा टक्केवारी जरी जुळवली तरी भारतीय जनता पार्टीच्या जवळ देखील जात नाही। मात्र या वर्षी प्लस पॉइंट असा आहे की काँग्रेसने जर वंचित बहुजन आघाडीशी किंवा वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी युती किंवा पाठिंबा जर दर्शवला तर या मतदारसंघामधून एकतर वंचितचा उमेदवार निवडून येईल नाहीतर काँग्रेसचा। कारण की विजयी उमेदवार जे आहेत संजय धोत्रे हे यावेळी उभा राहणार नाहीत। त्याचबरोबर काँग्रेसकडून जर मुस्लिम उमेदवार जर उभा केला नाही तर या ठिकाणी मतांची विभागणी देखील होणार नाही। आता या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार होते ते म्हणजे तुमचे संजय धोत्रे यांना साधारणपणे 5,54,444 म्हणजे साधारणपणे 49.53% एवढी मते प्राप्त झालेली होती। तर दुसऱ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना साधारणपणे 2,78,848 म्हणजे साधारणपणे 24.91% एवढी मते प्राप्त झाली होती। तर तिसऱ्या क्रमांकावरती होते काँग्रेसचे उमेदवार हिदायतुल्ला बरकतुल्ला पटेल यांना साधारणपणे 2,54,370 म्हणजे साधारणपणे 22.72% एवढी मते प्राप्त झालेली होती। या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोघांची मतांची जरी बेरीज केली तरी देखील भारतीय जनता पार्टीशी बरोबरी करता येत नाही। मात्र सध्याला परिस्थिती ही वेगळी आहे, त्याच्यामुळे गणित काही येऊ शकतं। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा नांदेड। नांदेड या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार होते प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांना साधारणपणे 4,86,806 म्हणजे साधारणपणे 43.10% एवढी मते प्राप्त झालेली होती। दुसऱ्या क्रमांकाची मते ही अशोक चव्हाण यांना साधारणपणे 4,46,658 म्हणजे साधारणपणे 39.55% एवढी मते प्राप्त झालेली होती। तर तिसऱ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे प्राचार्य यशपाल भिंगे यांना साधारणपणे 1,66,196 म्हणजे साधारणपणे 14.72% एवढी मते प्राप्त झालेली होती। सध्याला या मतदारसंघामधील होल्ड अँड सोल्ड असणारे अशोकरावजी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसला या ठिकाणी नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे आणि या नवीन उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीची मदत ही लागणार आहे। त्याच्यानंतर 6वा मतदारसंघ येतो तो म्हणजे तुमचा सोलापूर मतदारसंघ। सोलापूर मतदारसंघामध्ये जय सिद्धेश्वर स्वामी यांना साधारणपणे 5,24,985 म्हणजे साधारणपणे 48.33% एवढी मते प्राप्त झाली। दुसऱ्या क्रमांकावरती होते तुमचे सुशील कुमार शिंदे यांना साधारणपणे 3,66,377 म्हणजे साधारणपणे 33.78% एवढी मते प्राप्त झाली। तिसऱ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना साधारणपणे 1,70,007 म्हणजे साधारणपणे 15.68% एवढी मते प्राप्त झाली। या मतदारसंघामध्ये देखील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या मतांची जरी बेरीज केली तरी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बरोबरीला येऊ शकते, मात्र त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही। मात्र सध्याला सोलापूरची देखील वेगळी परिस्थिती आहे। या मतदारसंघामध्ये यावर्षी बाळासाहेब आंबेडकर हे उभे राहणार नाहीत। त्याचप्रमाणे जय सिद्धेश्वर स्वामी यांचं देखील जातीचं प्रमाणपत्र हे अवैध असल्यामुळे त्यांना यावेळी या मतदारसंघामधून उभे राहता येणार नाही। यावेळी या मतदारसंघामधून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या उभे राहणार आहेत, त्याच्यामुळे निकाल काही लागू शकतो। मात्र या मतदारसंघामध्ये देखील वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसलाही मदत लागणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे तुमचा नागपूर। नागपूर या मतदारसंघामध्ये साधारणपणे 13% एवढी बौद्ध समाजाची मतं आहेत।
या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन जयराम गडकरी यांना साधारणपणे 6,60,221 एवढी मते प्राप्त झालेली होती, म्हणजे 55.67%. तर दुसऱ्या क्रमांकावरती होते तुमचे नाना फाल्गुनराव पाटोळे यांना साधारणपणे 4,44,212 म्हणजे साधारणपणे 37.45%. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते बहुजन समाज पार्टीचे मोहम्मद जमाल यांना साधारणपणे 31,725 एवढी मते प्राप्त होती. या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला किती मतं प्राप्त झाली हे माहिती नाही. मात्र नागपूर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसला खूप सारी मदत घ्यावी लागणार आहे, कारण की या मतदारसंघामध्ये बौद्ध मते ही निर्णायक आहेत. अशा प्रकारे काँग्रेसकडे 16 मतदारसंघ आलेत आणि या 16 मतदारसंघापैकी साधारणपणे 7 या मतदारसंघांवरती वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसला ही मदतच घ्यावी लागणार आहे. याच्यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तुमचा चंद्रपूर, दुसरा मतदारसंघ येतो तुमचा गडचिरोली, तिसरा येतो अमरावती, चौथा अकोला, पाचवा नांदेड, 6वा सोलापूर आणि 7वा म्हणजे नागपूर. थँक्यू.